या सचिनजी पाटील आपण लॉट्स लगेच कॅमेऱ्याच्या समोर अगदी आपण या ठिकाणी ड्रॉ टाकायचे. जे आपण ड्रॉ या ठिकाणी लॉट्स टाकले जात आहेत. मॅच सुद्धा सुरुवात होते. संदीप गावण सर सध्या जोडलेत. पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. घनश्याम भोईर परीक्षा आहे आणि इथे सक्सेस झालेत 100%. मित आहेत या कॅचवर. चला या लॉट्स या ठिकाणी टाकले जात आहेत. कॅप्टन्सीला धोका होता घनश्याम भोईरच्या आणि हा कॅच कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना घ्यायचाच होता. जी राहील त्या टीमला बाय मिळेल. तो शेवटची मॅच खेळण्यासाठी सज्ज राहील. सचिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते मनोजी राऊत आणि आई जीवदानी, गासपाडा, भाटपाडा आणि NCC नारंगी विजयी संघाला बाय मिळाले. म्हणजेच यानंतर लगेच आपण दोन्ही संघ टॉस लगेच करा. जय लगेच या आणि कल्पेश पाटील लगेच या टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. वेळेची दिरंगाई न करताना दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या. एक षटकानंतर आपण टॉस करणार आहोत, त्यामुळेच दक्षता घ्या. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी बी टीम त्यांचे 2 बॅटर उतरले होते. एक पहिलाच धक्का लागला गेला. आता फुल टॉस बॉल, चेंडू हवेत आहे आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन. खाऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. चौकार. दीपक संके सर पुन्हा एकदा माझ्यासोबत जोडले जातील. 4 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 5. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे आलाय हा बॅटर आणि सरळ बॅटने चेंडूला लॉंग ऑफ रिझन मध्ये फोर्स करताना दिसलंय. एकच धाव मिळेल उजव्या हाताच्या बॅटरला. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या जर आपण बघितली तर धाव पळकावर धाबा आहेत त्या 6 धाबा. अक्षय मातले आणि अलंकार हे 2 बॅटर आता आहेत. पहिलाच शिकार केली होती ज्यावेळेस हर्ष नावाचा खेळाडू गोल्डन डकचा शिकार बनला. 1 गडी बाद धावसंख्या 6. फुल टॉस बॉल फोर्स केलाय या चेंडूला पाठवून दिलाय. काव कॉर्नर पट्ट्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. कोसमाई चषक चौकार. चला जो टॉस सांगितलाय ना तर त्या दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी या. ओ चांगला ड्राईव्ह होता, चांगला फटका होता. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर 10. पुढचा बॉल गुड बॉल. हे टॅलेंट आहे, ही तंत्र शुद्धता पाहायला मिळाली. चला 2 कॅप्टन या टॉस धावसंख्या 1 गडी बाद 10. टॉस करण्याकरता आता दोन्ही कॅप्टन तिथे टॉस बॉक्स मध्ये जातील. NCC नारंगी विरुद्ध आई जीवदानी घासपाडा भाटपाडा या दोघांमध्ये हा मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये चला. ज्या ठिकाणी दीपक संके सर काही वेळातच पोहोचताना आपल्याला दिसतील. मॅचकडे वळत असताना सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी बी टीम बॅटिंग करत असताना घनश्याम भोईर यांनी म्हटलं होतं की आम्ही फिल्डिंग करू आणि कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखू. बॅटिंग करणाऱ्या सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी बी टीमला चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. चांगल्या व्यक्ती या स्पर्धेला भेट देण्याकरता येत असतात. काल सुद्धा आपण बघितलं आणि परवाच्या दिवसामध्ये पालघर जिल्ह्यात आपण बघितलं तर आदरणीय जितुकुणी साहेब या आपल्याकडे आपण नाणेफेक करतोय. NCC नारंगी संघ आपल्याला बघायला मिळतात. त्यांचे कडे इकडे आलेत. अपोजिट कुठे घासपाडा संघ आणि आमचे आदरणीय जितुकुणी साहेब आपल्या समवेत आहेत. चौकार आलाय. 3 षटकात सामना असेल. आयोजका सांगितल्याकडे आजच्या दिवसानं आम्हाला 1 टीम काढायचीच आहे. 3 सामना असेल. कोसमाई कॉल केलाय. 3 षटकांचा मॅच असेल कोसमाई ही माहिती जास्त आम्हाला वेळ दिली. घेणार नाही. काय घेणार आपण टॉस जिंकलाय.
ठीक आहे, आयोजकाची ठरवा निर्णय द्या आपण. अवर टू कॉमेंट्री बॉक्स. प्रत्येक वेळेला खेळाडूंचं ऐकून घेतलं जाणार नाही. आयोजक जे सांगतात ते तुम्हाला मान्य करावं लागेल. वेळेचं बंधन आहे. 3 षटकांचा मॅच होतोय. बहुजन विकास आघाडी मारुती चषक 2026 हे आयोजन सुद्धा आपण बघणार आहोत. 24 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत ही स्पर्धेला तुम्ही बघणार आहात. एक गाव एक संघ असं या स्पर्धेमध्ये खेळवलं जाईल आणि अर्थातच ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजे शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव मैदानावर 24 फेब्रुवारी ते 1 मार्च मारुती चषक 2026 शानदार आयोजन असेल. ही स्पर्धा पाहायला तुम्ही विसरू नका. बहुजन विकास आघाडी पुरस्कृती क्रिकेटची स्पर्धा असेल, ज्या स्पर्धेमध्ये पहिलं पारितोषिक असेल 1 लाख, द्वितीय पारितोषिक असेल 50,000, तृतीय पारितोषिक असेल 25,000, चतुर्थ पारितोषिक असेल 15,000, पाचवं पारितोषिक असेल 15,000 आणि इतर आकर्षक बक्षिसं त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आयोजक म्हणून राजू भोईर साहेबांकडे पाहिलं जातं. चला वळूया आपण मॅचकडे. कळूबाई टपाचा चेंडू होता, सरळ बॅटने खोलून काढलं उजव्या हाताच्या बॅटरने. अक्षय मातले 1 धाव पळून पूर्ण करतोय आणि धावसंख्या झाली यावेळेला 1 गडी बाद 18 for 1. 18 धाबा झालेत. दुसरे षटक या ठिकाणी संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. कोपरी बी विरुद्ध मॅच तुम्ही बघता शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव असं. आणखीन काही क्रिकेटच्या स्पर्धा आहेत आणि ती माहिती मिळते जसं आमच्यापर्यंत फॉर्म्स येत आहेत ती माहिती आम्हाला पोचवावीच लागतं. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत पतू पॅकर्स जुचंद्र आयोजित आदरणीय प्रथमेश कन्हैया भोईर आणि त्यांच्या मित्र परिवारातर्फे आणखीन एक मोठी स्पर्धा रजनी डे नाईट क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 10 मार्च ते 14 मार्च 1 गाव 1 संघांना प्राधान्य दिलंय. सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचेस असतील 14 मार्च रोजी आणि फायनलच्या मॅच सुद्धा आपल्याला 14 मार्च रोजी बघायला मिळतील. आणि NCA नायगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत 15 मार्च रोजी तुम्हाला NCAचे संघ खेळताना दिसतील. प्रथम पारितोषिक आहे 2 लाख, द्वितीय पारितोषिक आहे 1 लाख, तृतीय पारितोषिक 50,000, चतुर्थ पारितोषिक 50,000. अशा प्रकारची भव्य दिव्य रजनी क्रिकेटची स्पर्धा नागेश काका मैदानावर पाहायला तुम्ही विसरू नका. चर्चा आपण स्पर्धांची करता करता आता चौकाराची सुद्धा चर्चा करावी लागेल. चांगला फटका, चांगलं शॉट सिलेक्शन आणि बॅटरने केलंय टीम करता 4 धावांचं कलेक्शन. चौकार निश्चितच जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. खूप चांगलं पैसे क्रिकेट आपण बघत आहात. काय माहिती का सर, विकेट जर चांगलं असं म्हणतात ना, घर चांगलं असतं की संस्कार बघायला मिळतात. संस्कार जर की तुम्ही चांगलं आयुष्य घडत, तशा पद्धतीचे विकेट चांगले बघायला मिळते. आणि या विकेटवर तुम्हाला हवं तसं टार्गेट चेस करता येते, हवी तशी बॅटिंग करता येते. आणि एकंदरीत जो विचार केला 2.1 षटकावर 22 धावा. इथे जर आपण विचार केला ना, अक्षयचा 6 चेंडू आणि 12 धावावर खेळतोय आणि निश्चित 22 धावाचा जबरदस्त कमबॅक केला आहे. खूप चांगलं बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. कोपरी बी संघाची सत्यनारायण कोपरी बी पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय. घनश्याम नावाचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. ओहो, काय कमबॅक केलाय, काय कमबॅक केलाय. याच्या अगोदरचा पूर्वी हाच तो गोलंदाज का शॉर्ट ऑफ पेन टाकला ना आणि बघताना परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकायला, निर्धाव चेंडू हाताळताना आपण बघितलाय. घनश्याम भोईर लेदर क्रिकेटचा सुद्धा चांगला अनुभव आहे. दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजाकडे सुद्धा लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. कारण फलंदाज अक्षय मातले मॉर्निंग क्रिकेट क्लबद्वारे ज्या T20 मॅचेस होत आहेत वसई चिमाच्या आपा मैदानावर त्या स्पर्धेमध्ये तो खेळत असतोय. घनश्याम भोईर तयार. शॉर्ट ऑफ लेंथ आकुडपाचा चेंडू होता. थोडासा राईज सुद्धा झाला. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलं बॅटरनी. 1 धाव मिळाली आणि 1 धाब्याच्या मदतीनं धाव संख्या झाली आहे ती 1 गडी बाद 23. बघायला क्वालिटी क्रिकेट तुम्हाला बघायला पहिला चेंडू शॉर्ट होता, बॅकफुटला गेला, चांगला कव्हर ड्राईव्ह खेळला, 1 धाव बघायला मिळाली. आता बाकी अलंकार 6 चेंडू 10 धावावर खेळतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळताना आपण बघत आहात. तुम्ही घनश्याम या गोलंदाजाला चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न केला. सरळ स्ट्राफिट बघायला मिळतो. मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावा. खडखडी चेंडू, खराब चेंडू, बॅकफुटला गेलाय, पूल केलाय आणि पाहायला मिळतोय षटकार.
बॅटर येतो लय मध्ये आणि बॉलर जातोय भय मध्ये, कारण चांगलं टायमिंग, चांगला पावित्रा, बॅटिंग टान्स तुमचा जर चांगला असेल ना तर मग धाबा तुम्ही चांगल्या प्रकारे मिळवू शकताय. हे एकदा सिद्ध करून दाखवलं उजव्या हाताच्या बॅटरने. बॅटिंग करण्याकरता आपण बघतायत अलंकार आपल्या टीमचा एक महत्त्वपूर्ण हिरा आहे. अलंकार म्हणजेच दागिना. टीम करता सुद्धा तसंच तो शोभून दिसतोय या प्लेइंग 11 मध्ये. धावसंख्या धावपळ 1 गडी बाद 29. गोलंदाज तयार घनश्याम भोईर. हाफ ट्रॅकर, टायमिंग प्रॉपर नव्हतं. गोलंदाज घनश्याम आपल्या फॉलोथ्रूमध्ये झेल टिपतोय आणि परतावं लागतं बॅटर अलंकारला. विकेटचं झालंय पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 29. 29 for 2. विकेट मिळवली घनश्याम भोईरने. कारण गोलंदाज प्रत्येक वेळी सफल होतील असं नाही आणि फलंदाज सुद्धा प्रत्येक वेळी सफल होतो असं नाही. म्हणूनच गोलंदाज आणि फलंदाजाला समान न्याय देणारी ही खेळपट्टी आहे. बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की गुड शॉट जे टेनिस बॉल असतात ते वापरले जात आहेत आणि सिमेंट विकेट असतं जिथे गोलंदाजाला जास्त वाव मिळत नसतो. पुन्हा प्रेशर केला पुढचा चेंडू. ओहो काय प्रॉपर खेळलाय. चेंडू सरळ जातो डीप मिडॉनच्या रिझनला. इथे बाकी एक धाव तुम्हाला बघायला मिळते. बघा कसं कमबॅक केलं. एक षटकानंतर त्या गोलंदाजाने बाकी डॉट टाकला, विकेट घेतलाय, बाउंड्री आले पहिल्या चेंडूत. नंतर बघा 3 षटकानं आणि ॲक्च्युअल बघा किती मिनिटं, 2 मिनिटं बाकी, 3 मिनिटं बाकी आहेत. म्हणजे 12 मिनिटांमध्ये तुम्ही 3 षटक टाकले. मला वाटतं सकाळपासून हा नियम आपण लावायला पाहिजे होता, पण नंतर कालांतराने आयोजकाला कठीण डिसिजन घ्यावं लागलं. इथे बाकी 3 षटकं संपली, 30 धावा, 2 गडी बाद. सत्यानं कोपरी प्रथम फलंदाजी करत असताना तीन षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी बी टीमचे धावसंख्या 2 गडी बाद 30. करंट रन रेट 10चा आपल्याला बघायला मिळतोय. घनश्याम भोईरचं हे षटक 1 गडी आणि 12 धावा त्याने खर्च केल्या. षटकार आणि चौकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आता नवीन प्यादा त्या ठिकाणी वापरला गेलाय. 4थं षटक टाकण्याकरता निखिल हा गोलंदाज मार्गावर आलाय. चांगले अपडेट आमचे डिजिटल स्कोअर अपडेटर गौरव पाटील आमच्यापर्यंत देत आहेत आणि खूप चांगली माहिती देत आहेत. खूप बरं वाटतंय कारण कॉमेंटेटरला समालोचकाचा आधार म्हणजेच आमचे स्कोरर. शॉर्ट बॉल, हाफ ट्रॅकर, चेंडूला उडून दिला डीप मिडविकेट पट्ट्या बाहेर, सीमा रेषेपार, षटकार, बिग ब्लास्ट, बिग शो, सिक्सर. धन्यवाद डीजे. बघा काय जबरदस्त बॅटिंग अमरकडं बघायला थोडासा शॉर्ट ऑफ बॅक फूट लागला. चेंडूला पूल केलं मिड विकेट आणि मिडॉनच्या दरम्यान 6 धावांची. बघा ॲक्सिडेंट आपण परत बघू शकता. बघा कशा पद्धतीनं प्रॉपर बॅटिंग आणि बॅलन्सिंग पूर्ण पायावर केलं आणि संपूर्ण क्षमता ताकदीने हा फटका बाहेर निघून जातो. तिथे महिला कक्ष लिहिला गेला. त्यासाठी पुन्हा गोलंदाज सज्ज होतो तो म्हणजे निखिल. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते ती म्हणजे अमरच्या बॅटीतून. पुन्हा राईट मोठीकडे मारा करतायत. चेंडूला फ्लो केला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. तिथे बाकी खेळाडू पोचेल का एक धाव तो बघायला मिळेल. चेंडूच्या पाठीमागे धावत आहेत खेळाडू. 1 धाव 2 धाव आणि ते बघता बघता जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं गेलं. थ्रो करेपर्यंत 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय क्लास रनिंग. संदीप बघा शॉट खेळल्यानंतर नॉस्ट्रेकच्या खेळाडूने 3री धाव खेळायला मजबूर केलं आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. एका साईडला अमर आणि एका साईडला अक्षय यांच्याकडनं पाहायला मिळालं. माझं लक्ष तर त्या 3 धावांवर होतंच. या व्यतिरिक्त मुनीत कुडू आणि हार्दिक आरेकर ह्यांनी जे कॅप्चर केलं ना ते दृश्य, ते अतिशय महत्त्वाचं दृश्य होतं. म्हणजेच अगदी बारकाईने सर्वकडे लक्ष केंद्रित करून आहेत आमचे हे दोन्ही कॅमेरामॅन. धावसंख्या 3 ने पुढे गेली. 2 गडी बाद 39 धाबा. पुढचा चेंडू टाकण्याकरता गोलंदाज तयार आहेत निखिल. कारण हे षटक म्हणजे स्लॉगवर आहे. आपल्या भाषेमध्ये आपण हानामारीचं षटक म्हणतोय. म्हणजेच या षटकामध्ये जास्तीत जास्त पिटाई होत असतं गोलंदाजाची. हाफ ट्रॅकर, चेंडूला उडवलं, पूल केलंय. पूल पॉवरफुल बनेल काय. विकेट घेण्याकरता गोलंदाज करताय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा, सिक्सर. धन्यवाद डीजे.
जे माझी एक ऑफर आहे, गीत लावा ना, यो 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 विमान उडतो आकाशात ग आई माझे एकविरी बसला विमान. कारण असे षटकार तसे मारतात ना. षटकार कुठे मारतात? कार्लाच्या डोंगरावर, एकविरा आईच्या डोंगरावर, नवसाला पावणारे. काय धावसंख्या सर, धावसंख्येचा आपण विचार केला तर धाबा झाले तर 45 धाबा 45. कल्पेश काहीतरी कान मंत्र देत आहेत. पुढचा बॉल ऑफ ड्राईव्ह आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेला, एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा विचार केला जात नाही. आणि या एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 2 गडी बाद 46, 46-2. निश्चितच खूप चांगली धावसंख्या. अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत. पण खरोखर अमरच्या बॅटीचं मी कौशल्य बघेल. 2 चेंडू बाकी आहेत, 3 चेंडू 10 धावावर खेळतो आणि अक्षय वडा बॅटिंग 10 चेंडू 20 धावावर. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळालं. निखिल थोडासा महागडा ठरला, 16 धावा झाल्यात या आता 4 चेंडूमध्ये. पण ज्या पद्धतीने तुम्ही अमरची बॅटिंग बघितलं, छोटा चढीचा खेळाडू पण जबरदस्त फटके हवाई सफाईला पाठवताना. याला बाकी मोठा फटका खेळायचा होता. गुड किपिंग अँड गुड थ्रो. एक इथे गडीबाज होताना बघायला मिळते. आता शेवटचा चेंडू आहे संदीप, इथे 6 धावा निघाला तर 52-53 धावा तुम्हाला बघायला मिळू शकतात. 52-53 धावा आपल्याला बघायला मिळू शकतात. कारण शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या धावपळकावर आहे ती 46 धाबा. बघायचं झालं तर अक्षय हा सुद्धा चांगलं बॅटिंग करतोय. 1 षटकार 2 चौकाराच्या मदतीनं त्यांनी चांगली फलंदाजी आतापर्यंत दाखवलंय. अमर 1 षटकाराच्या साह्याने 10 धावसंख्येवर तो खेळतोय. विश नेटवर्क लाईव्हद्वारे थेट प्रेक्षेपण होतं या स्पर्धेचं. आणि अमर हा बॅटर बाद झालाय. अमर बाद झाल्यानंतर आता नवीन बॅटर जर आपण बघितलं तर समीर गेलाय. नॉन स्ट्रायकिंगकडे समीर असेल. चला बघूया शेवटचा चेंडू, बघूया कशा पद्धती 46 धावा पण झाला. पुन्हा 4 षटकाला पुढचा चेंडू बॅकफुटला गेला. चेंडू टटवण्याचा प्रयत्न केला, कॉटन बोर्डचा चान्स होतो की नाही आहे. दरम्यान एकच धाव, चांगलं कमबॅक केलं बघा. शेवटच्या 4 चेंडूमध्ये पहिला चेंडू 6-3-6 गेल्यानंतर बाकी शेवटच्या 3 चेंडू चांगलं कमबॅक केलं आणि फक्त 47 धावावर थांबू ठेवला आहे. म्हणजे 70 कोपरी संघाला. संदीप काय म्हणाल, 47 धावा कितपत योग्य ठरू शकतात? 48 धावा टार्गेट दिला आहे आणि या मैदानात आपण बघितलं की 48-45 धावा ह्या समोरच्या संघाने नेहमीच ज्यांचं दुसऱ्याला चेसेस केल्यात त्यांनी आरामात चेस करताना बघायला मिळाल्यात. पाहूया आता ते तर खरं आपण पाहू शकणार आहोत. इथे नितीनजी पाटील आणि श्री जितुकिनी यांचं कटआउट्स आपल्याला दिसतं. नितीन पाटील यांनी सुद्धा या स्पर्धेकरता भरपूर मेहनत घेतलोय. पहिला डाव संपल्यानंतर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर 47-48 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाद्वारे याचं धावतं वर्णन ऐकवण्यापूर्वी आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. खार्डी गावातील कोसमाई क्रीडांगणावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम कोसमाई चषक 2026. भरून ज्या समालोचकाला मनापासून प्रेम केलं असे 2 माझे लाडके समालोचक आपल्या समोर, एका संदीपजी गावंड आणि एका साईडला बघायला मिळतात प्रमोदजी शेडगे. बॅटर तर उतरले जाता. प्रमोदजी तुमचं मनापासून स्वागत असं. कारण नुकताच तुमच्याच परिसरातील गोड रत्न ज्यांना आपण बघितलं, अनमोल रत्न म्हणून राजेश पाटील नेहमीच तुमच्या पाठीचे असतात, चांगला सपोर्ट त्यांचा असतात. आम्हाला सुद्धा ज्या वेळेस आम्ही त्यांना कॉल्स करतोय किंवा संपर्क साधतो त्या वेळेस जरी ते बिझी असले फोनमध्ये तर लगेचच रिटर्न कॉल सुद्धा करतात. आणि असे पहिले आमदार मी बघितले की स्वतःहून रिटर्न कॉल करतायत. नाहीतर मग ह्या पदावर गेलेले जे लोक आहेत त्यांना आपण अनेक वेळा बघितलेत की त्यांना भेटण्याकरता आपल्याला किती फेऱ्या माराव्या लागतात. तर वेलकम प्रमोदजी. आमदार राजेश पाटील साहेबांबद्दल काय म्हणाल?
चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि त्यामुळे नागरिकांच्या हृदयावर त्यांनी जे राज्य कोरलं अप्रतिम आपण पाहिलं. भरपूर कामं मात्र जे विकास जे कामं आपल्याला पाहायला मिळालं, सर्वांगीण विकास केला आणि या गोष्टी खूप महत्त्वाच्या आपल्याला पाहायला मिळतात की ते खेड्यापाड्यात जाऊन मात्र स्वतःने तिथे उभं राहून ती कामं केलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना ती जाण आहे की खेड्यापाड्यात गेल्यानंतर नागरिकांना कोणते प्रश्न सोडवायचे आहेत, कोणत्या समस्या आहेत आणि या सगळ्यांच्या गोष्टींचा विचार करत मात्र राजेजी पाटील यांनी प्रत्येकाच्या हृदयावर जरूर एक आपल्या स्वतःचं हक्काचं नाव कोरलं आणि त्यामुळे त्यांना म्हटलं जातं की हक्काचा माणूस आपला माणूस राजेजी पाटील, दमदार आमदार, माजी आमदार. अगदी बरोबर. योग्य तो उत्तर आपण दिलेत आणि तो अनुभव सुद्धा घेतलाय त्यांच्या सोबतचा. तसाच अनुभव आपण प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेबांचा सुद्धा घेतलाय, जे चांगलं काम करतात. या परिसरातील लोक उपयोगी कामं सुद्धा त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत आणि ते सर्व मित्रपरिवार एकत्र येत आहेत, सुचवत आहेत की आता आपल्या परिसरातील विकासासाठी काय करायचं आहे. मॅचकडे आपण होऊया. सोबत जुळले जातात प्रमोदजी शेडगे. सामन्याला होते सुरुवात. टायमर सेट केलंय. पहिलाच बॉल ऑन साईडला 48 धावांचा पाठलाग करताना पायावरचा बॉल होता. मनगडाचा चांगला वापर केला. स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. तत्पूर्वी 1 रन मिळेल विजयच्या बॅटमधून. विजय आणि जय जबरदस्त दोन्ही खेळाडू. गेल्या मॅचमध्ये 37 धावांची एक झुंजार आणि झंझावती खेळी केली होती. जयच्या बॅटमधून जय गावडे एक आक्रमकतेचा सितारा. कोणत्या बॉलवर कसं खेळायचं, कोणत्या बॉलवर कसं टार्गेट करायचं, कोणत्या गोलंदाजाला कशा बॉलवर षटकार मारायचा या गोष्टींचा विचार करता परिपक्वतेचा खेळाडू म्हणून जय गावडेकडे पाहिला मिळतं. अलंकार पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. म्हणूनच म्हटलं जातं की पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचं ज्ञान फार महत्त्वाचं असतं आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला अनुभवानेच ज्ञान मिळत असतं. फुलपिच बॉल आहे. बॅटिंग क्रीज पासून थोडंसं बाहेर पडायचं होतं बॅटरला. बॅटर फसलेत आणि चेंडू ऑफ स्टंपच्या जवळून जातो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. 48चं टार्गेट आहे. 2 बॉलमध्ये फक्त 1च धाव आली. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव टीम आपल्याला पाहायला मिळते. 1 वर जाऊन पोचले गेले. अलंकार श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी बी टीमचा एक भरवशाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मनगडाचा चांगला वापर केलाय. फिल्डर फार वेगाने समीर कासारे येत आहेत. मात्र एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहा ग्रामीण क्रिकेटचे जे खेळाडू असतात ना ग्रामीण भागातील ते मात्र चित्याच्या चपळाईने बॉलवर येतात आणि कोणतीही जागा असो, मग तिथे बांध असो, विहीर असो, कोणत्याही प्रकारची मात्र आपण पाहिलं खडबडीत जागा असो, तिथे डोंगर असो, मात्र तिथे चांगल्या फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतो. म्हणूनच ग्रामीण क्रिकेटचा खेळाडू आपण पाहिला तर वारीटचा वंडर बॉय अर्थातच प्रथमेश ठाकरेला ISPL मध्ये बेस्ट फिल्डर मिळाला. पुढचा बॉल फुलटॉस बॉल आहे. चेंडू हवेत आहे. बघूया स्क्वेअर लेग मध्ये जेल टिपला जाईल काय. जेल ड्रॉप होतोय आणि फलस्वरूप 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. तिसरी धाव घेण्याकरता ते धावताना दिसत नाही. चांगलं पद्धत पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचं आणि आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला सुद्धा आपले डावपेच या ठिकाणी आखावेच लागतील. प्रथमेश ओघे, बंटी ओघे हे प्लेइंग 11 मध्ये जागा बनवून आहेत आणि चांगला फिटनेस त्याने आता मेंटेन केलाय. दुसऱ्या बाजूला अक्षय मातले आपला एक्सपिरियन्स त्या ठिकाणी शेअर करतायत. लेदर क्रिकेटच्या ज्या मॅचेस असतात त्या मॅचेसमध्ये सुद्धा त्याला बहुतेक वेळा आपण बघत असतो. हो, लेदर क्रिकेटचा क्लास त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतो. शॉर्ट रनअप घेतो, खांद्याचा चांगला वापर करतो, शोल्डरचा. यावेळेला ऑन साईडला विजयच्या बॅटमधून चांगला फटका आहे, परंतु इथे आपण पाहिलं तर हवेच्या अगेन्स्ट खेळणं हे मात्र कधी कधी अंगलट येतं. ते मात्र विजयने यावेळेला स्ट्रोक चांगला खेळला. असं म्हणतात ना की नदीच्या प्रवाहाच्या विरोधात जेव्हा तुम्ही पोहायला जातील तेव्हा थोडासा त्रास जाणवेल आणि तेच मात्र यावेळेला पाहायला मिळालं संदीप सर. यस, समोर आहे समृद्ध हवे. गोलंदाजांनी सांगितलं बॅटरला गो हवे आणि इथे विकेट मिळाली. याचबरोबर हा बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला पहिला धक्का. 1 गडी बाद, धावसंख्या 4. थँक्यू. 1 गडी बाद, धावसंख्या धावपळकर आहे ती 4 धाबा. एका बाजूला आपण बघितलं तर या षटकामध्ये अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. अलंकार तयार. न्यू बॅटर इन महेश.
हाफ ट्रॅकर चेंडू होता, सरप्राईज केलं बॅटरला, अनपेक्षितरित्या उसळी घेणारा चेंडू दिसलाय. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 48 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाची धावसंख्या 1 गडी बाद 4, 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 44 धावांची गरज आहे. 18 मध्ये पाहिजेत 44. चांगली गोलंदाजी हाताळली. आपल्या फिंगरचा चांगला वापर करत असताना आपण पाहिलात ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा अलंकारची कृती फार छान पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस 4 वर धावसंख्या शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव टीम. आता इथून 18 बॉल आणि 44 रन. जय गावडेकडे एक्सपिरियन्स आहे, आक्रमकता दाखवतो, संयम बाळगतो, परंतु आता गोलंदाजी मार्कवर आणले गेले. अमर या गोलंदाजाला पाहायचा बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. 48 धावांचा पाठलाग करताना गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. उलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळलाय, फिल्डर येत आहेत, कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. 30च्या माध्यमातून मात्र यावेळेला झेल टिपला गेलाय. जय गावडेला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. गॉन. येईल कारण सध्याची स्थिती बघितली तर अतिशय नाजूक आहे शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव टीमची. 2 गडी बाद धावसंख्या 4. घनश्याम भोईर मैदानाच्या आतमध्ये उतरतं. आज काहीतरी करावं लागेल आपल्या टीम करता, स्वतः करता सुद्धा. घनश्याम भोईर या काडूला कर्णधार म्हणून मोठी जबाबदारी त्याला स्वीकारावी लागेल. जिंकण्याकरता 44 धावांचं लक्ष अजून या आहे डोळ्यासमोर आणि त्याचा पाठलाग कसा केला जाईल. हवेच्या विरुद्ध दिशेने फटकेबाजी केली तर विकेट जाण्याची शक्यता आणि हवा ज्या ठिकाणी वाहते त्या दिशेने फलंदाजी केली तर षटकार चौकारी येऊ शकतात. बॅटचा हलकासा होतो स्पर्श आणि या विकेटने वाढतो फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. विकेट डाऊन. गोल्डन डकचा शिकार घनश्याम भोईर इज गॉन. थँक्यू. काय जबरदस्त यावेळेला बालपण आपल्याला पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर बालपण म्हणजे निष्पाप हास्यांचा गंध आणि मिष्टी स्वागत पाटील आणि एका साईडला प्रांश राजेश भोईर यावेळेला आपण पाहत आहेत. दोन्हीही डान्सर मात्र अतिशय सुंदर पद्धतीने यावेळेला डान्स करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. सध्या आपण पाहिलं तर लगातार इंटरव्हेल विकेट मिळत असताना आपल्याला पाहत आहेत. फलंदाज बाद होत आहेत. बॅक टू द डगआउट. 3 गडी बाद 4 धाबा धाव पळकावर संकट आलेत आणि संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता. आता बुद्धिमत्तेचा वापर करायला पाहिजे कारण हीच ते संधी आहे ज्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागतं. जसं म्हणतात ना की आयुष्य म्हणजेच पत्त्यांचा खेळ आहे. चांगले पत्ते मिळणं आपल्या हातामध्ये नसतं परंतु आलेल्या पत्त्यांवर आपला डाव मांड आणि डाव मांडल्यानंतरच यश मिळत असतं. तसंच आता इथे काहीतरी करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. हाफ ट्रॅकर चेंडू होता, ऑफ स्टंपचा जवळून चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दबाव दडपण वाढत चाललंय. प्रत्युत्तर देणारे शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघावर धावसंख्या 4 वर थांबली आहे. चांगली गोलंदाजी. दोन्ही गोलंदाजीने अतिशय सुंदर तिखट मारा केला. पहिल्या षटकात 4 धावा आल्या. आतापर्यंत एकही सुद्धा धाव खर्च केलेली नाहीये आणि 2 विकेट्स मिळवलेत अमर या गोलंदाजाने. पुन्हा एकदा पुढे बॉल ठेवला होता. बॅट मात्र यावेळेला क्रॉस बॅटचा वापर केला. बॉलने उसळी घेतली. काय जबरदस्त बॅक ऑफ द हँडचा वापर करत असताना तेवढाच मात्र लेग कटर बॉल अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळतो. फिंगरचा चांगला वापर करतो. आपल्या बोटांतील जादू दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज मिस्टर अमर. ग्रेट बॉलिंग. पुढचा बॉल पुन्हा तीच दिशा पाहायला मिळाली गोलंदाजाची. पुन्हा एकदा बॅटरला थकवलं. एकच शॉट आणि एका शॉटने क्रिकेट खेळलं जात नाही. येणाऱ्या चेंडूच्या गतीचा अभ्यास करायला पाहिजे. पडणाऱ्या चेंडूच्या गतीला पाहिलं पाहिजे आणि त्यानुसार आपला बॅटिंग टान्स तिथे तुमचा दिसायला पाहिजे. धावसंख्या 4.
पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपण पाहतायत नच्च बली महेश सारख्या फलंदाजाला तिथे मात्र यावेळेला आपण पाहिलं तर अप्रतिम अडकत खेळण्यास भाग पाडले गेले. एका साईडला महेश आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दीपकला आपण पाहिलं, दीपकला जास्तीत जास्त बॉल या ठिकाणी डॉट केले. महेश नॉन स्ट्राईक एंडला राहिले आणि ते विकेट मेडनवर ज्या पद्धतीने पाहायला मिळते 2 विकेट, एक सुद्धा धाव दिलेली नाहीये आणि काय पहिली वहिली विकेट मेडनवर पाहायला मिळते या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये. या फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं तर 1 षटक 6 बॉल डॉट. क्या बात आहे अमर. फ्रेममध्ये सध्या येताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही गोलंदाजाची ताकद आहे. अमरचं खरोखरच कौतुक करावं लागेल. सुपर बॉलिंग, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. कारण सर्वात जास्तीत जास्त टर्फ जर काम असेल तर ते गोलंदाजाचं आहे. कारण 6 बॉल त्यांना वेगवेगळे व्हेरिएशनने फिरवावे लागतात आणि तिथे 1 ते 2 षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यावरतीच बोटं दाखवली जातात. त्यामुळे तसं न करताना त्यांना दिलासा द्या आणि चांगलं मात्र त्यांचे होप्स वाढवा. हेच फक्त गोलंदाजाला मी सजेशन करू शकेन त्यांच्या साथीदारांना. येस, अगदी योग्य उत्तर आपण या ठिकाणी दिले. आता 12 मध्ये 44 पाहिजे. चेंडू हवेत आहे. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक देतात हमी आणि क्षेत्ररक्षक आलेत क्रिश संघाच्या कामी. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागले 4था धक्का. 4 गडी बाद. धाव संख्या 4. 4-4. फक्त 4 झाले आहे. जिंकण्याकरता आता 11 मध्ये पाहिजेत 44. प्रमोदजी, 11 बॉल 44 ची आवश्यकता. टॉस झालाय नुकताच. डिसिजन काय आहे? काही वेळपूर्वी टॉस झालाय. बॉलिंग. यस, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चांगला बॉल होता. यावेळेला आपण पाहताय तेवढाच भन्नाट वेग पाहायला मिळाला दुर्वेशच्या गोलंदाजीचा. अक्षय मातलेच्या हातामध्ये बॉल विसावला गेला. काय बॉल डिलिव्हर्ड केला होता. चांगला बॉल होता. ऑफ कटर बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बॉलचा टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल फिरला आणि अक्षय मातलेच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते 4ला 4. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार आहे. ओहो, पुन्हा एकदा फुल पिच बॉल. त्याच दिशेने खेळायचं होतं. ऑफ स्टंपर सफळ होत आहेत. बॅटिंग टान्स व्यवस्थित दिसत नाही बॅटरचा. डॉट बॉल. सातत्य राखताना दिसत नाही. सरावापासून वंचित आहेत की काय हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं बॅटिंग करणाऱ्या टीमचं. कारण मागचे 9 चेंडूंमध्ये एकही धाव मिळाली नाही शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव टीमला. चांगली गोलंदाजी हाताळली गेली आतापर्यंत आपण पाहिलं तर. यावेळेला ऑन साईडला फ्लिक केला जातोय. बिटवीन द गॅपमध्ये आहे आणि सरळ बॉल निघून जाईल 4 धावांकरता. खूप चांगलं टायमिंग होतं. या बॉलवर आलाय चौकार. 8ला 4. थँक्यू. सर्वात जास्तीत जास्त बिझी कोण असेल या मैदानात तर मी म्हणेन कॅमेरामॅन. प्रत्येक बॉल त्यांना मात्र यावेळेला बिझी ठेवावा लागतो. त्यांना रेस्ट मिळत नाही आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर यावेळेला पुढील बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळले. खूप चांगला फटका पाहायला मिळतो आणि खऱ्या अर्थानं रिलेवर सुद्धा मिळत नाही त्यांना. पहा किती प्रामाणिक काम करतायत आणि कोणतीही तक्रार न करताना सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत फक्त तिथे कॅमेरा वर्क करत असताना पाहायला मिळत आहेत. खरोखरच सॅल्यूट असेल मुनीत कुडू आणि हार्दिक आरेकर या आमच्या 2 कॅमेरामॅनला मानाचा मुजरा. येस, कॅमेरामॅन, डिजिटल स्कोअर अपडेटर. कधी कधी आपण काही व्हिडिओज बघतायत की अपडेट करतात आणि एका बाजूला एक घास तोंडामध्ये टाकतायत. हो, डॉट बॉल. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, चांगली धमाका गोलंदाजांनी दर्शवलाय. 3 षटकांची समाप्ती. प्रत्युत्तरादाखल 48 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाची धावसंख्या 4 गडी बाद 9. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 39 धावांची गरज आहे. हे दोन्ही कॅमेरामॅन. प्रमोदजी, हार्दिक आरेकर एकमेकांना कॅप्चर करतात. क्या बात आहे. विश नेटवर्कची ताकद आहे. मुनीत कुडू एका साईडला आपण पाहत आहेत
मात्र हे फार कमी प्रमाणात अशा प्रकारचे दृश्य पाहायला मिळतात. क्या बात आहे. दिलीपजी भगत साहेब यांच्या चेहऱ्यावर सुद्धा मात्र स्मित असे पाहायला मिळतं. प्रभाकर शेठ, पांडुरंग पाटील साहेब आपण पाहत आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत, ते सुद्धा त्यांना दाखवत आहेत ऑन स्क्रीन. किरणजी पाटील विद्यमान सरपंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टी नीटनेटकेपणाने कशा पद्धतीने करता येतील आणि त्यामुळे 24K सबस्क्रायबर आपण पाहिलं तर 24,000 जवळजवळ सबस्क्रायबर त्यांना मात्र कालच्या दिवसात पूर्ण झाले. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन सुद्धा असेल. आणि कमी वेळेमध्ये ते सर्व काही चालू आहे. म्हणूनच मी इथे येणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा आव्हान करेन की सबस्क्राईब म्हणून जास्तीत जास्त आपण सबस्क्राईब करा विश नेटवर्क या यूट्यूब वाहिनीला. आणि पुढे मला वाटतं 1-2 दिवसामध्ये काहीतरी बक्षीस सुद्धा असेल. गोलंदाज मार्गावर गोलंदाज तयार. समीर, 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 39-39. हाफ ट्रॅकर चेंडू ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा. मला वाटते समीर कासारी सुरुवात करताना अशीच करत असेल. मागच्या मॅचमध्ये सुद्धा पहिला चेंडू त्याने असाच टाकला होता. व्हाईट बॉल घोषित केला पंचाने. एक धाव मिळाली. एका धावांची धावसंख्या 10. 4 गडी बाद 10. उद्याच्या दिवसातील होणाऱ्या लढती सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. स्कोर इज 10-4. या बॉल नंतर आपण पुढील लॉट्स उद्याच्या दिवसातील 18 तारखेचं लॉट्स कोणते संघ आहेत आमच्या लाडक्या प्रेक्षकांना माहिती पडतील. साहिल पाटील एक मोस्ट इम्पॉर्टंट चांगला ऑपरेटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते, ब्रँड ऑफ बहाडोली. आणि गौरव पाटील डिजिटलचा स्कोरर पाहायला मिळत आहे. शैलू आज विशेष सहकार्य करतायत स्कोरिंगच्या बाबतीमध्ये. या अगोदर स्वागत पाटील यांना आपण पाहिलं होतं. काल अक्षय भोईर, पंकज भोईर यांना आपण पाहिलं. संदेश पाटील यांना आपण पाहिलं होतं. 10-4. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट ओव्हर द विकेटने चांगला बॉल होता. खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी राहिले समीर कासारे. हा खेळाडू 2016-17 मध्ये मी पाहिलं होतं. या खेळाडूला विरातन बुद्रुकच्या मैदानात ॲज अ फिल्डर आला होता संदीप सर. आणि त्या शिवनेरी चषकामध्ये पहिलीच स्पर्धा होती शिवनेरी चषक आणि तिथे पाऊससुद्धा पडला होता. ती मॅच थोडीशी डिले झाली होती. परंतु त्या स्पर्धेमध्ये पहिलं पारितोषिक सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमने पटकावलं आणि बेस्ट फिल्डरचा किताब पटकावला होता समीर कासारे या गोलंदाजाने. आणि त्यानंतर त्याने सुधारणा जी केली, आपल्यामध्ये जो बदल घडवून आणला, कारण बदल ही काळाची गरज आहे. तुम्हाला अपडेट सातत्याने राहावं लागतं. जर मोबाईल हँग होत असेल ना तर आपण अपडेट करावं. तसंच मात्र या क्रिकेटच्या खेळात सुद्धा आपण पाहत आहेत की अचूक टप्प्यावर तुम्हाला गोलंदाजी करायची असेल तर तुम्हाला सातत्य दर्शवावं लागतं. सातत्य शिवाय काहीच नाही. आणि इच्छाशक्ती तुमची प्रबळ पाहिजे तरच तुम्ही ते पुढे सर्व काही साध्य करू शकतायत. 11-4 गडी बाद. स्लोवर वन. आडव्या बॅटचाच वापर जास्त होतोय. म्हणजे अजूनही त्यांना शॉर्ट सिलेक्शन याची प्रॅक्टिस जास्त करावी लागेल. ऑफ ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, व्ही शेपमध्ये कसं खेळता येईल हा सराव करणं गरजेचं असतं. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव टीमला सध्या रिक्वायर रन रेट वाढत असताना 11 धाव बनलेत. 48चं टार्गेट होतं. असं वाटलं की सहजगत्या हे टार्गेट चेस केलं जाईल, परंतु गोलंदाजाने क्लास गोलंदाजी केलंय या मॅचमध्ये. हाफ ट्रॅकर चेंडू होता. आडव्या बॅटचा वापर केलाय. टायमिंग प्रॉपर नव्हतं. शॉर्ट मिड विकेट सत्रामध्ये चेंडू गेलाय. आरामात बॅटर एक धाव पूर्ण करतायत आणि धावसंख्या झाली 4 गडी बाद 12. आता उद्याच्या दिवसामध्ये कशा सामने असेल, शेड्यूल कसं असेल ती माहिती सुद्धा आम्ही थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. शेवटचा बॉल आणि फॉर्मॅलिटी फक्त बाकी राहिले. विजयाचा सुगंध ऑलरेडी दरवळलाय आणि इथून मात्र मॅच फिनिश होत असताना पाहायला मिळते. शिरगाव स्पोर्ट्स संघाला इथेच थांबावं लागेल. त्यांचा प्रवास कोसमाई चषकामध्ये इथेच थांबला. त्यांचं सुद्धा कौतुक आणि अभिनंदन श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी बी टीमचं. उद्या 18 फेब्रुवारीचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल आणि मॅच क्रमांक 1 आई जीवदानी कसराळी वर्सेस आई कुर्लाई कशीत नाणेफेकीची वेळ असेल. बरोबर 9:15 वाजता टॉस होईल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 9:30 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल. दोन्ही संघांनी मात्र मॅच पाहत असतील तर तुम्ही 9:15 बरोबर इथे 9:10 टच राहायचं. रिपोर्टिंग करा आणि त्यानंतर 9:15 टॉस होईल. जय बजरंग शिरगाव टीम 2 हात करेल आदर्श फणसपाडा या टीम बरोबर. हा दुसरा सामना पाहायला मिळेल. जिजाई 11 युवा ग्रुप वाडीव आणि श्रीराम कसराळी हा तिसरा सामना असेल. वाघोबा जांभूळपाडा वर्सेस गावदेवी डोलीव हा चौथा सामना असेल. AJCC RK डोंगरपाडा वर्सेस कोसमाई खार्डी हा 5वा सामना असेल आणि श्री गणेश गासकोपरी वर्सेस कणेर मोदळपाडा हा मात्र 6वा सामना असेल. अशा प्रकारच्या
उद्या 12 टीम्सला प्राधान्य दिलंय. ब्लॅक ट्रॅक शूज अनिवार्य राहील. संघ वेळेवर हजर नसल्यास 3 बॉलची पेनल्टी लागली जाईल. हे मात्र आपण पाहतायत. उद्याचा हा लॉट्स पाहायला मिळाला. मॅच समरीकडे आपण वळतोय तर सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमच्या बॅटरने अक्षय मातलेने 11 बॉलमध्ये